ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणोग प्रक्षालित सकलभूतल कलंका मुनिविरूपा सिद्धीर्था सरस्वती अर्तोनुर्दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं श्री मरण कर्णानुयोग दीपक नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवाः प्रतिगंधर्देवाः तेषां वचोनुसार मासाद्य पूज्य श्री नेमिचंद्राचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गनी मंगलं कुंदकुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं नकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तुहितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत परम पूज्य आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती की, परम पूज्य चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। त्रेपन्न भावामध्ये औदयिकचे जे 21 भाव आहेत त्यापैकी 6 लेशा ज्या आहेत त्या 6 लेशांचं वर्णन पूर्वचर्चेमध्ये संपलेलं आहे आणि आपल्याला पारिणामिक भाव जे शेवटचे 3 भाव आहेत पारिणामिक भाव त्याची चर्चा आज या ठिकाणी करायची आहे। पारिणामिक 3 भाव असतात, एक जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व। म्हणा जीवत्व 1 ते 14 गुणस्थान, भव्यत्व 1 ते 14 गुणस्थान, अभव्यत्व 1 पहिला गुणस्थान 1। हे 3 भाव असतात। जीवत्व भाव हे संसारी जीवाबरोबर पण असतं हा भाव आणि सिद्ध भगवंतांच्या बरोबर सुद्धा असतो। या 53 भावातल्या सगळ्या भावांची विच्युती होते, फक्त हे 10 भाव सिद्ध भगवंतांच्या सोबत सुद्धा असतात। ते 10 भाव म्हणजे शाईक भाव जे 9 आहेत ते 9 शाईक दर्शन, शाईक ज्ञान, शाईक सम्यक्त्व, शाईक सुख, वीर्य लाभ, भोग उपभोग, वीर्य दानांतराय शाईक लाभ, शाईक भोग, शाईक उपभोग, शाईक दान आणि शाईक वीर्य हे 5 लब्धी आणि 4 असे 9 आणि जीवत्व
हे 10 भाव सिद्ध भगवंतांचे सुद्धा असतात. म्हणजे जीवत्व एक जनरली सामुदायिक तो भाव आहे. पाणी सामुदायिक, मग त्याच्यात परत विहिरीचं पाणी आपण जसं भेद करत जातो तसं जीवत्व एक सामान्य भाव. मग त्याच्यात जे सम्यक दर्शन कधी ना कधी प्राप्त करून मोक्षाला जाण्याची ज्यांची योग्यता असते त्याला भव्य म्हणायचं. आणि कधीच सम्यक दर्शनाची प्राप्ती ज्यांना होणार नाही आणि जे कधीच मोक्षाला जाणार नाहीत असे जे जीव असतात त्यांना अभव्य म्हणायचं. आणि हा गुण ह्याच्यातला तो शब्द जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. जसं तुमच्या सोप्या भाषेत माणुसकी की हा शब्द गुणाला संबोधित करणार असतो. की शब्द कशाला संबोधित करतो? गुणाला. तसं तो हे गुणाला संबोधित करत असतो. जीव सामान्य, जीवत्व भव्य, मोक्षाला जाण्याची योग्यता असणे म्हणजे भव्य. आणि भव्यत्व हा गुण ज्यांच्यात आहे असा तो जीव. अभव्यत्व मोक्षाला कधी जाणार नाही तो मग असा तो जीव. असं तो शब्दावर सगळं अवलंबून आहे. पण आपल्याला याच्याशी संबंध आम्ही घेत नाही. तत्व फार महत्त्वाचा विषय नाही. तत्व हा विषय फार महत्त्वाचा नाही. तत्वार्थ, तत्वाचा अर्थ हा महत्त्वाचा विषय. तत्वावर ज्याची श्रद्धा असते त्याला सम्यक दृष्टी म्हणतात. हे चुकीचं आहे सांगालोय अस्मिता दिदी. तत्वावर श्रद्धा नाही, तत्वाच्या जसा आहे तशा अर्थावर श्रद्धा ठेवणं. तत्व काय सगळ्यांना मान्य आहेत. जीव तत्व तुम्हाला आम्हाला प्रत्येक दर्शनामध्ये जीव तत्व मानलेलंच आहे. हे सगळं अजीव आहे, पुद्गल आहे, सगळ्यांना माहिती आहे. कर्म येतं हे पण माहिती आहे, कर्म बंद होतं हे पण माहिती आहे, कर्म निघून जातं हे पण माहिती आहे, मोक्ष सगळीजण मानतात. पण खरं जीव स्वरूप काय, खरं अजीवाचं स्वरूप काय, खरं आश्रवाचं स्वरूप काय, बंद जसं आहे तसं त्याला स्वीकारणं, ह्याला सम्यक दर्शन म्हणलं. त्याला स्वीकारणं नाही, जसं आहे तसं स्वीकारणं, जसं आहे तशी श्रद्धा करणं. आज विज्ञानाच्या अपेक्षेनं आम्हाला त्याच्यात खोल शिरायचं नाही, पण चंद्रावर माणूस गेला असं मत आहे. पण जैन धर्माप्रमाणे चंद्र फार लांब आहे, तिथं जाणं शक्य माणसाला. तो चंद्रविमानातील देव होऊन जन्म शकतो, पण माणसाला जाणं शक्य नाही. मग ते आजूबाजूच्या कुठल्या तरी एखाद्या ग्रहावर जाऊन मी चंद्रावर गेलो असं म्हणतात. तसं काहीतरी स्वीकारायचं आणि मी त्याला धर्मच तत्वच म्हणून स्वीकारलो असं म्हणणं वेगळं, आणि जसं आहे तसं त्याचं स्वरूप स्वीकारणं वेगळं. म्हणून भव्य आणि भव्यत्व आणि जीवत्व याचं गुणस्थान 1 ते 14 ते संसारी जीवापासून 14व्या गुणस्थानापर्यंत असतं. अभव्याचं गुणस्थान फक्त पहिलं एकच असतं. भव्यत्व आणि अभव्यत्व हा भेद 14व्या गुणस्थानाच्या पुढं नसतो, तिथं फक्त जीवत्व एकच असतं. म्हणून सिद्ध भगवंतांच्या मध्ये सुद्धा जीवत्व भाव पारिणामिकचा 1 आणि शाईकचे 9 असं 10 भाव असतात. अशी आपली चर्चा चालू आहे. आणि मग आता तुमच्या कर्णान्वयक दीपक पुस्तकातील पान नंबर 8 वरील 33वा प्रश्न आपला चालूच आहे, आणि त्याच्यामध्येच ही सगळी चर्चा आपली चालू होती
की मोहनीय कर्माच्या अपेक्षेने प्रत्येक गुणस्थानामध्ये कोणकोणते भाव पाये जाते म्हणजे असतात, दिसतात. तर तिथं सांगितलं दर्शन मोहनीय कर्म की अपेक्षा प्रथम गुणस्थान में औदयिक भाव, द्वितीय गुणस्थान में पारिणामिक भाव, तृतीय गुणस्थान में शायोपशमिक भाव, चतुर्थ गुणस्थान में औपशमिक, क्षयिक, क्षयोपशमिक तीनों ही भाव पाए जाते हैं. पहिल्या गुणस्थानामध्ये तिथं प्रामुख्यानं औदयिक भाव, कर्माच्या उदयामध्ये जे भाव होतात ते औदयिक भाव, द्वितीय गुणस्थानामध्ये पारिणामिक भाव आणि तृतीय गुणस्थानामध्ये शायोपशमिक भाव आणि चतुर्थ गुणस्थानामध्ये औपशमिक, शायिक आणि शायोपशमिक हे तिन्ही भाव असतात. हे आठी कर्माच्या अपेक्षेनं घ्यायचं नाही. फक्त एक प्रश्नामध्ये प्रश्न समजावून घ्या, मोहनीय कर्माच्या अपेक्षेने इथला लिहिलेलं आहे. मग इथं मोहनीय कर्माच्या अपेक्षेनं औदयिक भाव या ठिकाणी सांगितलेलं आहेत. सगळ्यांच्या अपेक्षेने घेतला तर औदयिक, औपशमिक, क्षयिक, क्षयोपशमिक या सगळ्यांचा तिथं अभाव दिसतो. 32चा भाव आणि दुसऱ्या गुणस्थानात विच्छुत्ती 3ची. कितीची? 3ची. आता मगाची 19 तर आहेतच, त्याच्यात अभव्यत्व आणि मिथ्यात्व हे 2 आले म्हणजे किती झाले? 21 आणि राहिले किती? 32. 32चा भाव. आता दुसऱ्या गुणस्थानाच्या पुढं काय नसणार आहे? कुज्ञान. काय नसणार आहे? कुज्ञान. कुठलं? कुमती, कुश्रुत, कुअवधी. कोणाचा भेद आहे? औदयिकचा काय शायोपशमिकचा? शायोपशमिकचा भेद आहे. या 3ची विच्युती. गुणस्थान किती आला आता? 3रं. 3ऱ्यामध्ये मग अभाव किती? आता पहिला दुसऱ्याचं बघूया. 21चा अभाव, 32चा भाव, 3ची विच्युती, 3ची विच्युती, 32चा भाव, 21चा अभाव, 32चा भाव, 21चा अभाव आणि 3ची पहिल्या गुणस्थानात 19चा अभाव, पहिल्या गुणस्थानामध्ये 19चा अभाव, 34चा भाव, विच्युत्ती 2ची, दुसऱ्या गुणस्थानामध्ये 21चा भाव, 32 अभाव काय? 21चा अभाव, 32चा भाव, 3ची विच्युत्ती. आता गुणस्थान 3रे 21 आणि 3, 24चा अभाव, 29चा भाव, विच्युत्ती 0. ना धोबी का कुत्ता, घर का घाट. 3ऱ्या गुणस्थानातल्याला काहीही किंमत, महत्वच नाही त्याचं. कशासाठी? तुमच्यासाठी. तिथं नाही म्हणजे तिथं काय जन्म नाही, मृत्यू नाही. तिथं ज्ञानाची अपेक्षानं घेतलं कुज्ञान 1 ते 2 आहे आणि सम्यक ज्ञान 4 पासून आहे. याचा अर्थ 3ऱ्यामध्ये ज्ञानच असं म्हणायचं नाही, ते सांगावं. मग बिनज्ञानाचा जीव पुद्गल होईल, जड होईल. तिथं मिश्र ज्ञान असते.
तिथं काय असतंय? मिश्र ज्ञान, सम्यक्त्व आणि मिथ्यात्व याची मिश्र अवस्था तिथं असते. आणि तिथं ज्ञान पण मिश्र असतं, पण त्याला संख्येमध्ये घ्यायचं नसतं. बघा इकडची पण माणसं दोन्ही दरडीवर जे हात ठेवतात त्या लोकांना त्यांच्यात पण संकेत घेत नाहीत, यांच्या संकेत पण घेत नाहीत. तसं मिश्र ज्ञान असल्यामुळं ज्ञानाचा भेद घेत नसेल तर मग त्याचे 5 आणि 3 8 ज्ञान आहेत ना, मग हे परत 3 वाढतील आणि 11 भेद होतील आणि ते आगमाच्या विरुद्ध वचन होईल. मग त्यावेळी काय करायचं? तर त्यावेळेला सम्यक्त्वाचा प्रभाव जास्त असेल तर त्यावेळी त्याचं, पण गुप्तमध्ये तिथं कोज्ञान असणारच. कोज्ञानाच्या मागं सुज्ञान हे दोन्ही मिश्रमध्ये अवस्थेत असणार आहे. त्या जीवाला एकसारखे परिणाम असणारच नाहीत. काही लोक काय सांगतात, काही वेळेला मिथ्यात्व असते, काही वेळा मग चौथा आणि पहिल्या गुणस्थानाचा अर्थ काय राहिलं? इथं मिथ्यात्व पण बरोबर आहे, सम्यक्त्व पण बरोबर आहे, सगळं बरोबरच आहे. आठवड्यातले 7 गुरुवार 7 देवांचे आहेत. आम्हाला तो पण देव पाहिजे, आम्हाला ह्यो पण पाहिजे, आम्हाला ते पण पाहिजे. एक माणसांचं कप्पाळच पुरत नाही. सकाळी उठल्यापासून 9ला चहा नाश्ता करायला घराला येऊपर्यंत इथनं एक जण नाकापासून चालू करतात, पाक कडपर्यंत चालूच असते लावायचं प्रत्येक देवाचं. तर तसं नाही. सम्यक्त्व तर सम्यक्त्व, मिथ्यात्व तर मिथ्यात्व. नसेल तर ही दोन्ही ज्याच्याकडे अवस्था असते त्याला मिश्र अवस्था म्हणतात. त्याला काय म्हणतात? मिश्र अवस्था. याच्यातून एक फार मोठा आदर्श शिकायचा आहे. दीक्षा, शिक्षा, प्रायश्चित्त याच्यासाठी एकच गुरु पाहिजेत. किती गुरु पाहिजेत? एकच गुरु पाहिजेत. सामान्य काय तुमचे दोष लागले असतील तर ते तुम्ही तुमच्या गावात येणाऱ्या एक ज्येष्ठ श्रेष्ठ मुनी महाराज आचार्यांच्याकडं तुम्ही घ्या. पण मूल तुमच्या प्रतिमा, तुमचं मूल जे आजीवन काही नियम असतात त्या नियमामध्ये जर दोष लागले असतील तर तुम्ही ज्या आचार्यांना गुरु मानता, शास्त्र तर तेच सांगते, मूल प्रायश्चित्ताचं देण्याचा अधिकार आचार्यांनाच असतो आणि ते आचार्यांच्याकडे घेतलेलंच प्रायश्चित्त शुद्धीला निमित्त आहे असं मानलं जातं, असं शास्त्र सांगते. मी आचार्य आहे म्हणून सांगत नाही, पण शास्त्रातलं विधी तुम्हाला विधान मी सांगतो. आचार्यांच्याकडंच घ्यायला पाहिजे आणि ते आचार्य आपले एकच असले पाहिजेत. गुरु म्हणून गंगा गये गंगादास, जमुना गये असं असतं गामाने. त्याचं प्रायश्चित्त शुद्ध मानलं जात नाही. त्या आलोचनामध्ये दोषांच्या मध्ये पुढे येईल किंवा मधी मोलाचार प्रदीपमध्ये आले बघा, ते वाचताना पण बहुतेक हॉस्पिटल साईटवर असताना आपल्या स्वाध्यायात ते आलतं. माझ्याकडं प्रायश्चित्त विचारायचं आणि दुसऱ्या महाराजांच्याकडे विचारायचं, दुसऱ्या आचार्यांच्याकडे विचारायचं, त्यातलं कमी कुठलं आहे ते घ्यायचं. अशा अविश्वासू प्रवृत्तीमुळं तुम्ही किती जरी कठोर नंतर प्रायश्चित्त घेतला तरी त्याला शुद्ध मानलं जात नाही. म्हणून एक गुरु, एक आचार्य आपल्यासाठी गुरुस्थानावर असलं पाहिजे. बाकीच्या सगळ्यांची तुम्ही सेवा, विनय, आदर, श्रद्धा, भक्ती सगळ्यांची करायला पाहिजे, पण गुरु म्हणून एकच असलं पाहिजे.
कारण त्याच्यातच प्रायश्चित्ताची शुद्धी होते, तत्वांच्या मध्ये दृढता राहते. फक्त ज्या गुरूंना आपण स्वीकारणार आहे त्या गुरूंच्या आचरणात थोडी शिथिलता असेल तरी चालेल, पण सम्यक्त्वाची दृढता फार महत्त्वाची आहे. बाहेरचं तुम्ही बघून किती पण स्वीकारा, ते काय मोक्षाला घेऊन जाण्याला फार निमित्त नाही. सम्यक्त्व पक्क पाहिजे. त्या गुरूंच्या मनामध्ये धर्म शिकवताना राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर आहे का? ते आपल्या विचाराशी दृढ आहेत काय शास्त्राच्या विचाराशी दृढ आहेत? ह्याच्याशी तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. सम्यक्त्व पक्क पाहिजे, समताभाव पक्का पाहिजे. ज्ञान कमी असलं तर चालेल. पंचमकालय आचरणामध्ये थोडी शिथिलता पाहिजे असं म्हणत नाही, पण न कळत असेल तर फार महत्त्वाचं नाही, पण सम्यक्त्व पक्का पाहिजे. चारित्र्यात कमी असलेला जीव सुद्धा चारित्र्यामध्ये सुधारणा करून मोक्षाला जाऊ शकतो. त्याला भ्रष्ट म्हणलं नाही, परंतु सम्यक्त्वात भ्रष्ट असणाऱ्याला आचार्य कुंद भागवंतांनी भ्रष्टच म्हणले. रागद्वेष शिकवणारा व्यक्ती नको. धर्म शिकवताना मैत्री भाव शिकवणारा गुरु असला पाहिजे. ते महाराज काय आपल्या परंपरेचे आहेत काय? ते महाराज आपल्या संघातले आहेत काय? मग ते महाराज मला मानतात काय? मग तुम्ही त्यांच्याकडे कशाला जाता? तुम्ही यांच्याकडे कशाला जाता? हे शिकवणारा खरा गुरु कधीच होऊ शकत नाही. आचार्य भगवंत शांतीसागर महाराजजी उत्तरेचा प्रवास चालू केला आणि शिवनीमध्ये ते पहिल्यांदा गेले. मग त्या ठिकाणी सुमेरुचंद दिवाकरांच्या त्या ठिकाणी मंदिरात, आता ते मला एवढं लक्षात नाही, गृहमंदिर चैत्यालय काय त्या समाजाच्या मंदिरात, तिथे गेल्यानंतर अभिषेक चालला होता. आचार्य शांतीसागर महाराजांनी काही विषय नाही, जलाभिषेक शांततेनं आनंदानं बघितला. मग त्यावेळी ते चर्चा करत असताना त्याच्या चर्चेत हे आगमोक्त म्हणताना, परंपरा म्हणताना आचार्य शांतीसागर महाराजांनी त्यांना पंचामृत अभिषेकबद्दलची माहिती दिली. तर त्यावेळेला सुमेरुचंद दिवाकरांनी ये हमारी इधर परंपरा नहीं है और नहीं चलती असं म्हटल्यानंतर आचार्य शांतीसागर महाराजांनी सांगितले, हे सगळं ह्या भागात सुद्धा काय संस्थान मठ असतील, काही संस्था असतील, हे दक्षिण भारत जैन सभा वगैरे जे बोर्ड लिहिलेत, दक्षिण परंपरा, ना दक्षिणेची परंपरा मोक्षाला घेऊन जाणार आहे, ना उत्तरेची परंपरा मोक्षाला घेऊन जाणार आहे. नाववर शांतीसागर महाराजांचं लिहित आहे म्हणताना मी सांगायला लागलोय, आचार्य शांतीसागर महाराजांनी सुमेरुचंद दिवाकरांना सांगितले, आप विद्वान होते हुए भी क्षेत्रीय परंपरा को लेकर धर्म मानते हो तो आपका अध्ययन अभी कम है. ना दक्षिण की ना उत्तर की परंपरा से मोक्ष मिलने वाला है. परंपरा मोक्ष तो आगम की परंपरा को ध्यान में रखकर मोक्ष मिलता है. मोक्ष कशाने मिळणार आहे? आगमाच्या परंपरेने मिळणार आहे. दक्षिणेचे आणि उत्तरेचे काय? दक्षिणेत तमिळनाडू इडली डोसा पोंगल, जरा पुढं आला उडीद वडा, त्याच्या जरा पुढं आला दावणगिरी डोसा, त्याच्या जरा पुढं आला ज्वारीची भाकरी, त्याच्या जरा पुढे गेला हातपोडा, फुलके फुलके त्याला काय म्हणतात? चपातीला हातपोडा म्हणतात की नाही? दशमी नातेपुते मध्ये हातपोडा पण म्हणते ती. ते हे
त्याच्या पुढे गेला मग परत नुसता पहिला महाराज उत्तरेत चपाती खातात, मग भात खातात. आमच्याकडं महाराज पहिला भात खातात मग चपाती. मग आता कुठली परंपरा खरी? जशी खाण्याच्या परंपरेमध्ये हे पहिला खायचं काय ते पहिला खायचं, ह्याच्यापेक्षा काय खायचं शरीरासाठी, आरोग्यासाठी, द्रव्य क्षेत्र बघून हे महत्त्वाचं असतं. तसं कुठल्या क्षेत्रात ज्या ज्या धार्मिक परंपरा आहेत ती त्या त्या अवस्थेनं शुद्ध द्रव्याच्या अपेक्षेनं ती केलेली एक भावनिक व्यवस्था आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे कुणाचा अभिषेक, कुणाची पूजा. 2 नंबरला आहे कशासाठी पूजा, आणि 3 नंबरला आहे कशाने पूजा. आम्ही अडकलोय कशात? कशाने. कशासाठी काय माहीत नाही. कुणाची कोण आहे? देव आहे ती सगळीच घे असं नाही. पहिलं सम्यक्त्वाचा सिद्धांत आहे कुणाची. 2 नंबर कशासाठी, आणि 3 नंबर कशाने. शुद्ध पुण्य पाहिजे असेल तर शुद्ध द्रव्य, अशुद्ध पुण्य पाहिजे असेल तर अशुद्ध द्रव्य. मग आमचा विकल्प नाही, पाण्यात पण विकल्प नाही आणि दुधात पण विकल्प नाही. ज्यांना करायचं आहे ते करा, पण ती शुद्ध पाहिजे, मर्यादेचं पाहिजे. साधूंच्या सारखं आहारात जसं वापरताय तसं प्रासूक पाहिजे. म्हणून हे शिकवत असताना आगमाची भाषा शिकवणारे गुरु खरे गुरु असतात. प्रांतीय भाषा, क्षेत्रीय भाषा, स्वतःची पंतवादाची भाषा शिकवणारे कधीही खरे गुरु होऊ शकत नाहीत. आणि आम्ही या सगळ्या चर्चा आचार्यांच्या बरोबर केल्या आणि आचार्यांनी आम्हाला इतकं अत्यंत सुंदर असं आगमाच्या गोष्टी सांगितल्या. ज्या सांगण्यासारख्या आहेत त्या आम्ही ओपनमध्ये सांगतो. ज्या गोष्टी आमच्या वैयक्तिक चर्येशी संबंधित आहेत त्या गोष्टी आमच्या चर्येमध्ये, आमच्या सम्यक्त्वामध्ये आम्ही दृढ विश्वास ठेवून जातो. त्यामुळं गुरु पहिले महत्त्वाचे आहेत. दिसतंय चांगलं म्हणून, बोलत्यात चांगलं म्हणून, खाल मान्या घाव काय गाव तानिया असलं काय नको. शास्त्र शिकवताना जे सत्य आहे, जे योग्य आहे, स्वीकारायचं नाही स्वीकारायचं जगाचं. स्वाध्याय शिकवताना अनेकांतवाद, स्वादवादमय जी जिनवाणी आहे त्याचाच प्रचार केला पाहिजे. अपेक्षेकृतच कथन केलं पाहिजे. मिथ्यात्वाला मिथ्यात्वाच्या रूपात स्वीकारणं हे सुद्धा सम्यक्त्वाचा एक मोठी बाजू आहे, लक्षात ठेवा. काय कळलं का नाही? मिथ्यात्वाला मिथ्यात्वाच्या स्वरूपातच स्वीकारणं की असंच मिथ्यात्व आहे हे स्वीकारणं हे सुद्धा सम्यक्त्वाची मोठी बाजू आहे. मिथ्यात्वामध्ये सुद्धा आम्ही जर समझोता करायला लागलो, सम्यक्त्वामध्ये पण समझोता करायला लागलो तर आम्ही धड तिकडचे होणार नाही, आम्ही धड इकडचे होणार नाही. गाव तर गाव कोणतं ऐकू येत नाही. कोथरी गाव, कोथरी गाव असं. कोथरी कुठं होती? नदीकडला. नदी कुठं होती? कोथरीच्या कडेला. त्या नदीच्या आणि गावाच्या मध्ये काय होतं? शेत. त्या शेताच्या मध्ये काय होतं? त्या घराच्या मध्ये कोण राहत होतं? तो कोथरीचा माणूस. मग पाणी पूर आला, वाढत गेलं. असं करत 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 तो कुठे गेला? दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन बसला. प्रत्येक वेळेला देवाला बोलवायचं तर आता मग वर गेला, तिसऱ्या मजल्यावर गेला आणि आत्ता त्याला कोण आठवलं?
देव. देव आठवल्यानंतर तो पहिल्यांदा हनुमानाची पूजा करायला चालू केला. 1 तासभर झालं. हनुमान प्रसन्न झाले आणि हनुमान म्हणले आपल्या भक्ताला कोथळीच्या वाचवायला पाहिजे. हनुमान येतात, अगदी त्याच्या बांधाला येतात, तवर काय हो, प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय. मग हनुमान म्हणतात बहुतेक माझ्यापेक्षा राम आलेलं त्याला चांगलं वाटते, आपल्या गुरूंचा अपमान आपण करायचं नाही म्हणतात आणि तो निघून जातो. मग प्रभू रामचंद्र की जय 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 म्हणून जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम एक अर्धा तास करतोय. प्रभू रामचंद्रांना वाटते माझा भक्त अडचणीत आहे म्हणून तो तिथं प्रभू रामचंद्रजी येतात. ते अगदी त्या बांधाला जातात तर गयो हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मग महादेव येतात. मग प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्यापेक्षा महादेवांची याला गरज आहे, मी कशाला उगाच त्रास करायचं. गेले. ते बघितले. मग जय महावीर, जय महावीर, जय आदिनाथ, जय आदिनाथ. मग महादेव आले. त्याने म्हटले आदिनाथाला बोलवा लागलाय. ते निघून गेले. असं करत करत कोणच त्याला मदत केलं नाही. पाणी वाढलं. पाणी वाढायला लागल्यावर मग कलेक्टर आले, तहसीलदार आले, कलेक्टर आले. बोटीत नाही ना म्हणून हेलिकॉप्टर घेऊन आले. तरी तो त्याच्यात यायला तर नाही. माझा देव मला वाचवायला, देव माझा वाचवायला येणार आहे, देव माझा वाचवायला येणार आहे असं करून तो मरून गेला. स्वर्गात गेला. देवाचं नाव घेत होता की. मग कुठं जाणार मरताना? मरताना देवाचं नाव घेतल्यावर स्वर्गात जातोय. कुठे गेला? स्वर्गात गेला. गेल्यावर ही सगळी देव फुडाली. हे कुणाचंच पाया पडना. सगळी म्हणले असं का करायला लागलं रे, असं का करायला लागलं? अरे तू का पाया पडणार? मी किती तुम्हाला बोलवत होतो. हनुमानांना म्हणला तुम्हाला किती बोलवत होतो मी. अरे मग मी आलतो. मग तुम्ही आलो तर तू रामाचं नाव घेतलास. बरं ठीक आहे. पुढे गेलं. रामाला म्हटले तुम्ही आला नाही जा. अरे मी आलतो. मग कुठे गेलास? मग काय झालं? तू महादेवांचं नाव घेतलंस म्हणून मी परत गेलो. परत पुढे गेलं. महादेवांचं नाव. मग महादेव भेटले. का आला नाही? अरे तू आदिनाथांचं नाव घेतलंस म्हणून मी परत गेलो. परत आदिनाथ भेटले. मग आदिनाथांना म्हटले तुम्ही का आले नाही? अरे मी आलतो. कवा? ते हेलिकॉप्टरमधनं आलेला कलेक्टर कोण होता? मीच होतो. तुला कितीदा बोलवलो ये ये ये, तुम्हाला ओळखलाच नाहीस. मी आलतो कर तू ओळखलं नाहीस. तूच माझ्यावर आलं नाहीस, चला मी काय करू म्हणताना तू मेलास. अशी अवस्था आपली होती. म्हणून धर्म, विचार, तत्व, सिद्धांत, श्रद्धा एवढी पक्की पाहिजे की आपल्याला भगवंतांच्यावर एवढा असता पाहिजे की मी ज्या भगवंतांचं नाव घ्यायला लागलोय त्या भगवंतांच्या नामस्मरणामुळं पूर्वी केलेला पापाचा डोंगर माझा हळूहळू काय व्हायला लागलाय? कमी व्हायला लागलेला आहे. आणि पापाचा डोंगर कमी झाला की योग्य वेळी माझे भगवंत मला येणार आहेत, मला मदत करणार आहेत, माझा धर्म मला आधार देणार आहे, माझं पुण्य मला साथ देणार आहे आणि माझं सगळं काम होणार आहे. कोण कोणत्या रूपातील सांगता येत नाही. लक्षात ठेव. हिंदू धर्मामध्ये रूप बदलून देव येतो आणि जैन धर्मामध्ये पुण्याच्या रूपामध्ये धर्म तुम्हाला मदत करत असतं. जैन धर्माप्रमाणे देव येणार नाही तुमच्याकडं. त्या देवाच्या नामस्मरणानं केलेले जे पुण्य आहे, त्या धर्माच्या नामस्मरणामध्ये केलेलं जे पुण्य आहे ते पुण्यच तुमच्या आमच्या उपयोगाला येत असतं. पण त्याच्यासाठी काय पाहिजे? धैर्य पाहिजे. काय पाहिजे? धैर्य. म्हणून इथं सांगायला लागलोय भाव अभाव शिकत असताना या सगळ्या तिसऱ्या गुणस्थानाची अवस्था काय? सम्यक्त्ववाले म्हणतात तो मिथ्यात्वाचा आहे, मिथ्यात्ववाले म्हणतात तो सम्यक्त्वाचा आहे. त्यामुळं कोणी एक जण सुद्धा स्वीकारत नाहीत. तसं
आपला आत्मा शुद्ध व्हायचा असेल, आपल्याला परमात्मा व्हायचं असेल, तर आपण ज्यांना भले गुरु निवडताना थोडा वेळ झाला तर चालेल, सेवा भक्ती सगळ्यांची करा, सगळ्या मुनी महाराजांची करा, विनय सगळ्यांचा करा, आदर सगळ्यांचा करा, पण दीक्षा शिक्षा प्रायश्चित्त घेताना एकच गुरु असले पाहिजे. म्हणून प्राथमिक भूमिकेमध्ये जोपर्यंत दीक्षा झाल्यानंतर 1, 2, 4 वर्ष आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व सिद्धांताचं अध्ययन पक्क होईपर्यंत, ऐकायलाय राहुल भैया, श्रीकांत भैया, जोपर्यंत आपल्या सिद्धांताचा निर्णय पक्का होत नाही, सम्यक्त्वाचा निर्णय पक्का गुरूंच्या मुखातून होत नाही, ह्या समाजात फिरण्याच्या अपेक्षेनं माझी सुरक्षा आणि माझ्या सानिध्यात येणाऱ्यांची सुरक्षा करण्या एवढं ज्ञान आणि आचरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गुरूंना सोडून कधीही जायचं नसतं, कधीही जायचं नसतं. आजी समाजात अवस्था काय व्हायला लागल्या? संघात 2 दिवस आले, 4थ्या दिवशी दीक्षा दिलं, 5व्या दिवशी संघातनं बाहेर काढलं. आता तर दीक्षेबरोबरच आचार्यपद फ्रीमध्येच आहे, दीक्षेबरोबर आचार्यपदच फ्रीमध्ये, अशी पण व्यवस्था आहे. काय त्यांना संघात कसं राहायचं माहीत नाही, समाजात कसं राहायचं माहीत नाही, काय ज्ञान नॉलेज माहीत नाही, आणि मग धर्मप्रभावणीच्या नाद्यामध्ये किंवा आता लायसन मिळालं म्हणायचं आणि गुरूंना सोडून लगेच समाजात जायचं, असं नसते, लक्षात ठेवा. म्हणून आचाशी प्रत्येक साधूंना आता या 2004च्या दीक्षेपर्यंत आम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतरचं मी काही फार मला माहीत नाही, प्रत्येक दीक्षा दिलेल्या साधूंना 4-4, 5-5 वर्ष संघात ठेवून घेतले. सगळ्यांना ज्ञान, सगळ्यांना ज्ञान अध्ययन परिपूर्ण त्यांना जेवढं त्यांना देता येतंय तेवढं दिले, सगळं केले, मग संघातनं साधूंना बाहेर काढले धर्मप्रभावणीसाठी. हे असं नाही संघात काल आलो, आज दीक्षा घेतलो, 4 दिवस राहिलो आणि बाहेर गेलो, अशी व्यवस्था करून चालणार नाही, लक्षात ठेवा. लग्न झाल्यावर काल पोरगी बघितली, आज सून घरात आली आणि उद्या लगेच तिच्या हातात चाव्या, घरच्यांनी सगळ्या चाव्या दिल्या, त्या घराचं भवितव्य फार राहत नाही, लक्षात ठेवा. कंपनीत काल मॅनेजर आला आणि आज सगळंच एकदम कंपनी त्याच्या ताब्यात दिली, त्या कंपनीचं भवितव्य राहत नाही. मुलगा मोठा झालाय म्हणून एकदम त्याच्या हातात सगळा व्यवहार दिला आणि एकदमच आम्ही यू टर्न मारलो, त्या परिवाराचं भवितव्य फार मोठं नसतंय. जबाबदारी असते आपली, शिकवायला पाहिजे आपण. आणि म्हणून शिकवणं गरजेचं आहे. म्हणून आर्यिका संघ जो असतो ना, आपल्या संगट जरी घेऊन फिरायचं नसलं तर किमान वर्षातनं 1-2दा तरी सुरुवातीचे 4-5 वर्ष कार्यक्रमाच्या अपेक्षेनं नव्हे, स्वाध्यायाच्या अपेक्षेनं, माझा संघ किती मोठा आहे हे दाखवायच्या अपेक्षेनं नव्हे, माझ्या संघाला ज्ञान देण्याच्या अपेक्षेनं आचार्यांचं कर्तव्य असतं की वर्षातनं किमान 2दा तरी आर्यिका संघांना आपल्या संघामध्ये बोलवून घेणं आणि त्यांच्या मग हिवाळी वाचन असू दे, उन्हाळी वाचन असू दे, पावसाळ्यामध्ये तर साधूंचा चातुर्मास असतो, ह्या वाचनेच्या वेळेला तरी आपल्या संघांना बोलवून घेऊन 1-4-5 वर्ष अध्ययन द्यायला पाहिजे आर्यिकांना, सगळ्या साधूंना. तेवढ्यासाठी 12 वर्षाचं एक तप आहे आणि तप युग प्रतिक्रमण म्हणून एक संघाचं सांगितलं. किमान 12 वर्षातनं एकदा सगळा संघ, संपूर्ण संघ
शिष्यगण आपले एका ठिकाणी येऊन सगळ्यांचं प्रतिक्रमण सामुदायिक करून हे 3, 4, 5 दिवसाचा ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे दोष, प्रत्येकाचं सगळं ऐकून सगळं त्यांना प्रायश्चित्त द्यायची जबाबदारी गुरूंची असते. आणि किमान एक 15-20 दिवस, महिनाभर संघाला ठेवून एक ग्रंथाचं, महत्त्वपूर्ण ग्रंथाचं स्वाध्याय घेऊन मूळ आचार्य, मुख्य आचार्य किंवा त्यांच्या आदेशात असणारे अन्य विद्वान, उपाध्याय किंवा आचार्यांच्या माध्यमातून पूर्ण संघाला त्या ठिकाणी अध्ययन करायचं असतं. पण आज स्पर्धा एवढ्या चालू आहेत. दीक्षा 8 दिवसाच्या पूर्वी होत्या आणि 9व्या दिवशी चातुर्मासाला त्यांना गुरूंच्यापासून लांब जावं लागतंय, लांब घालवतात. मग आम्ही काय त्यांना काय शिकवलो, त्यांना काय? आणि मग रोज उठून म्हणायचं तुम्हाला कळत नाही, आपण शिकवलोच नाही तर काय करणार? शिकवल्यानंतर तो शिकलाय की नाही हे काय? आपल्या कर्तव्यात आपण कमी पडता कामा नये. म्हणून जसे शिष्यांचे कर्तव्य असतात तसे गुरूंचे सुद्धा काही कर्तव्य असतात. ते गुरूंनी गुरूंच्या कर्तव्यात सुद्धा प्रामाणिकपणे राहणं फार गरजेचं आहे. मला आता काही सूचना या लागल्या की महाराजजी तुम्ही काही गोष्टी स्पष्टच बोलताय, काही गोष्टी तुम्ही स्वाध्याय संघाबाबतीत कुठल्या आपलं काय. मी म्हटलं मग स्पष्ट बोलायसाठी स्वाध्याय असतोय, स्वाध्याय झाकून ठेवायसाठी असते काय? मायाचारी करायची नाही म्हणून तर स्वाध्याय. प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारल्या पाहिजेत. मी माझ्या कर्तव्यात आणि जबाबदारीत कमी असेल तर मी स्वीकारलं पाहिजे, माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून केवळ शिष्यांची जबाबदारी नसते, गुरूंची जबाबदारी पण असते. केवळ गुरूंची जबाबदारी नसते, शिष्यांची जबाबदारी असते. आणि काही वेळेला श्रावकांच्या जबाबदाऱ्यासुद्धा फार महत्त्वाच्या असतात. पण आम्ही जबाबदारी स्वीकारायलाच तयार नाही. प्रत्येकजण मनमानी करायला लागलाय. प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे पाहिजे झाले. समाधी घेणाऱ्यांना वाटतंय माझ्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. निर्यापकाचार्यांना वाटतंय माझ्या मनाप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. श्रावकांना वाटतंय सगळं आमच्या मनाप्रमाणे व्हायला पाहिजे. हा काय खेळ खंडोबा आहे का? निर्यापकाचार्यांनी समाधी स्वीकारत असताना कुणाची तर अत्यंत कठोर आणि निर्मळ बुद्धीनं समाधी स्वीकारायची असते. समाधी घेणाऱ्यांनी, शपकांनी निर्यापकांच्यावर एवढं समर्पण करायचं असतं की तिथं जे सांगतील ते, परत आमचं काय विचार नाही. आणि श्रावकांनी त्या शपकाच्या कल्याणासाठी, त्या निर्यापकाच्या आदेशानुसार, त्यांच्या सूचनेनुसार जगायला पाहिजे. अभ्यास त्यांनी केलेत, अनुभव त्यांना जास्त आहे. आपण त्यांना नियम विचारणे एवढं आपण मोठे नसतो. हे असं का म्हणायचा आपल्याला अधिकार नसतो. पांढरीच साडी का, सोहळ्यातच माताईंच्यापाशी का? आम्ही तुम्हाला कधी विचारलोय लग्नाला जाताना ती का साडी नेसलीस, हे का केलं? आम्ही विचारतोय? अहो, शुद्धता पाळा. तुमची घरं कुणाची किती मोठी आहेत, कुणाची किती बारकी आहेत आम्हाला माहीत नाही. आणि घर असतंय. तुमच्या सांसारिक क्रिया ज्या अंथरून पांघरून ज्या घरगुती गोष्टी तुम्ही केलेल्या असता, ती सकाळी एकदा जर तुम्ही साडी नेसला तर ती साडी प्रत्येक ठिकाणी बेडरूममध्ये घालून जात आहे, तीच साडी किचनमध्ये असते, तीच साडी बाथरूममध्ये घालून जात आहे. आणि तीच साडी नेसून जर तुम्ही माताजींच्या खोलीत मंदिरात आला, माताजींचे परिणाम ठीक राहणार आहेत? तिथं बॅक्टेरिया आल्याशिवाय ती जागा अशुद्ध झाल्याशिवाय राहणार आहे? इष्टीतून येताना, प्रवास रेल्वेतून येणारी लोक
इष्टीत कसल्या कसल्या प्रकारची लोक असतात, मांसाहार केलेले असतात, कुणाच्या पिशवीत मांस असते, कुणाच्या महिला अडचणीचे असतात, कोण वृद्धिसूतकवाले बोलवायला गेलेले असतात, हजार प्रकारची लोक असतात. मग त्याच रंगीत साड्या नेसून तुम्ही इथं आला आणि माताईंच्यात गेला तर माताईंच्या अंगाला हात लावला तर माताईंची साडी शुद्ध राहिली, मग त्या माताजींना शास्त्र शिवायचा अधिकार आहे? तुमच्या मनात शंकाच कसे येतात गुरूंच्या निर्णयाबाबतीत? निशंकित सम्यक दर्शन तुमचं आहेच कसं? मग हे कुठलं नियम आहे? ज्यांना नियम पाळायचा आहे त्यांच्यासाठी सांगितले. ज्यांना नियम पाळायचं नाही, तुमच्या घराकडे आम्ही बोलवायला आलो नाही माताजींची वयावरती करायला म्हणून. आत्ता आम्हाला शपकाचे परिणाम, शपकाची तब्येत आणि शपकाचे शुद्ध परिणाम ह्याच्याशीच आमचा संबंध आहे. समाज माझ्याशी जोडतोय काय समाज माझ्याशी तुटतोय ह्याच्याशी माझा संबंध नाही. तुटलेल्या समाजाला जोडायला माझ्याकडं अजून शिल्लक राहिलं तर आयुष्य भरपूर आहे, पण शपकाच्या आत्मकल्याणासाठी वेळ फार कमी आहे. त्यामुळं मी समाजाची लई काळजी करत नाही. मी जबाबदारी आता शपकाची घेतलेली आहे आणि त्याच्या कल्याणासाठी, शुद्धीसाठी जे असेल तेच मी करणार. त्यामुळं कोथळीवाल्यांनो, मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या. शंका तर्क वितर्क करत बसू नका. गुरु के विचारों पर श्रद्धा और समर्पण करोगे तो विकास पक्का है, तर्क वितर्क करोगे तो विनाश पक्का है. विनाशासाठी गुरुकडे जायचं नसतं, विकासासाठी जायचं असतं. लग्न पोरगीचं, लग्न पोरग्याचं, लग्न पाहुण्यांचं, जाताना हळदीला एक साडी, तांदळाला एक साडी, रुखवतीत एक साडी, रात्री वरातीत एक साडी. बायकांनो, तिथं जाताना आम्ही तुम्हाला विचारलो, दिवसभराच्या 4 फोटोत 4 साड्या वेगळं का नेसल्या विचारलो, आणि इथं माताजींच्यापाशी सेवेत येताना पांढरी साडी कशाला पाहिजे, सवळंच कशाला पाहिजे? मग डॉक्टरला विचारा, तू बाबा ऑपरेशन बुद्धीनं करतोस काय कपड्यानं करतोस? डॉक्टर कशानं ऑपरेशन करतोय? बुद्धीचा वापर करून हातानं करतोय. मग तो घरातनं आलेले कपडे घेऊन डायरेक्ट तसंच ऑपरेशन थिएटरमध्ये का जात नाही? का जात नाही? तिथं आल्यावर का कपडे बदलतो? का सॅनिटायझर डेटॉलनं हात धुतो? ग्लोव्ज का घालतो? मग तिथं डॉक्टरला म्हणा तुमच्या ऑपरेशनच्या वेळेला, तुझ्यावर माझा लई विश्वास आहे, माझा कर्मसिद्धांत कसा असेल तसा असेल, सुई काय उकळू नकोस, कात्री धुवू नकोस, कपडे बदलू नकोस, कर ऑपरेशन म्हणताय. मग इथं माताजींच्या पाशीच येताना असले कुतर्क डोकीत का येतात? असे विचार का येतात? त्यामुळं आज ह्या प्रवचनाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्यांना सूचना देतो. कोथळी असू दे, बाहेर गावातून कोणी असू दे, सगळ्यांनी हा नियम पाळायचा आहे. माताजींच्या खोलीत आत जाताना पाया पडायला जावा, सेवा करायला जावा. आत जात असताना पांढऱ्या साडीशिवाय आणि सवळ्याशिवाय जायचं. शरीराचं ऑपरेशन करून शरीराचा रोग दूर करण्यासाठी डॉक्टर एवढी काळजी घेत असेल तर इथं आता आत्म्याचं ऑपरेशन चालू आहे. त्या आत्म्याचं ऑपरेशन करताना आम्हाला तेवढी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि आजपासून ज्यांचं आजीवन कंदमुळाचा त्याग आहे, रात्री भोजनाचा त्याग आहे आणि नित्य वीतरागी भगवंतांचं देवदर्शन निदान गावात असताना तरी करण्याचा नियम आहे, अशा लोकांनीच माताजींना आहार द्या. चौका कोणाचाही असू दे, चौक्याला बंधनं नाही, पण आहार देताना याच द्या. आचार्य श्रुतसागर महाराजांनी कुंतलगिरीमध्ये प्रतिमाधारींच्याकडून आहार घ्यायचा नियम घेतला.
तर त्यांच्या धर्मपत्नी पूर्वाश्रमीच्या तात्यासाहेब भैयांच्या आई, ह्या सख्या बहिणी तर त्यांनी महाराज आपले एवढं मोठं बलिदान योगदान द्यायला लागलेत म्हणून ज्यावेळेला प्रतिमाधाऱ्यांच्याकडं आहार घ्यायचा नियम केला, तर त्यावेळी त्यांनी प्रतिमा घेतले 2004ला, 4-3 काय असेल त्यावेळी त्यांनी प्रतिमा घेतले. धर्माची भूमिका समजावून घ्या. तुमच्यासाठी गुरूंचे नियम बदलू नका, गुरूंच्यासाठी तुमचे नियम बदलायला शिका. तुम्ही पुरुषार्थ करा, तुम्ही धर्मात 2 पावलं पुढे या. तुमच्यासाठी गुरूंना धर्मातनं 2 पावले मागं सरायला लावू नका. आणि हा नियम 10 लक्षण संपूपर्यंत असेल आणि 10 लक्षण संपल्यानंतर अनंत पौर्णिमेच्या नंतर अनंत गुणांच्या प्राप्तीसाठी, स्त्री पर्यायाच्या नाशनासाठी जी समाधीचं व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे, ते माताजींना आहार फक्त प्रतिमाधारी श्रावक श्राविकांच्या कडूनच आहार देण्यात येईल. ब्रह्मचारिणी लोकांच्याकडूनच आहार घेण्यात येईल. हे गोतीतले पण आणि बाहेरचे पण सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि ज्या लोकांना आपले हे नियम आहेत असं वाटतंय, त्यांनी अनंत पौर्णिमेच्या अगोदरपर्यंत येऊन एकदा आहार द्यायची इच्छा असेल तर देऊन जावा. त्याच्यानंतर फक्त व्रती आणि प्रतिमाधारी यांच्याकडूनच आहार स्वीकारला जाईल असं माताजींच्या समोर चर्चा झाली. बरोबर आहे ना? काय जबरदस्ती आहे? काय नसलं तर सांगा. हां, आज हिरक महोत्सवी वर्षाचा तुमचा दिवस आहे. अमृत महोत्सव, काय अमृत महोत्सवी मध्ये तुम्ही पदार्पण केला, काय झालं? 75 संपलं आहे, संपलं की. हां, असू दे, अजून रात्री 12 वाजेपर्यंत आहे, साजरं करूया आपण, काय अडचण नाही. पण या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळं सगळ्यांनी सगळ्या नियमांचं पालन करा. आमचं कुणावरही बंधनं आणि तुमचं आमच्यावर कुठलं बंधन असतं कामा. ज्यांचं पुण्य आहे, ज्यांना भाग्य आहे, ज्यांचं सौभाग्य आहे, त्यांनी येतील आणि त्यांनी तसं करतील. आहाराचं सेवेचं जे आहे ते तुम्हाला बाकीच्यांचं काही नियम नाही, पण सेवेचा अर्थ हातपाय दाबून दाबून त्यांना आणि जास्त आजारी पडचिला. त्यांची परिस्थिती, त्यांचं वय, उपवास, आता पिशवी जरा लूज झाल्या, आता जास्त दाबायचं, तळव्याला हाताला तूप लावून चांगली वयावरती करा असं समजावून घ्या. आज माताजींचाही 75वा जन्मदिवस आणि परमपूज्य सुखसागर महाराज जे आता श्रवणबेळगोळमध्ये साधना करत आहेत. माणूस उपवासाची साधना जोरात करू शकतो, सगळं करू शकतो. मौन साधना करायची एवढी सोपी. आणि दीक्षा घेतल्यापासून त्यांनी कुठं तर 1-2दा गुरूंच्या आदेशानं कुठं प्रवचन काही केले असतील नसतील काय मला माहीत नाही, पण दीक्षा घेतल्यापासून त्यांनी मौन आहेत. दीक्षा 2-3 वर्ष झाली घेऊन त्यांनी. परत उन्हात तर उन्हात सामायिकला उभं राहायचं. मे महिन्यासारख्या कडक उन्हात दुपारी 12 वाजता मंदिराच्या टेरेसवर, संत निवासाच्या टेरेसवर जाऊन तासभर उभा राहून साधना करायची. 65-66व्या वर्षी पावसात जाऊन उभं राहायचं, थंडीत जाऊन उभं राहायचं. अत्यंत साधना महत्त्वाची गरज आहेत. अशी त्यांचं वयावरती करून घेत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं तर असे सुखसागर महाराज, माझ्याजवळ जे बेंडोड्याचे सुखसागर महाराज होते त्यांच्यासारखंच शरीर तसंच, चालणं तसंच, म्हणजे साधना तशीच, सगळं तसं. तर आचार्य वर्धमान सागर महाराजांनी अत्यंत महान उपकार करून त्या श्रावकाला संसारी गृहस्थी जीवनाचं कार्य कर्तव्य पूर्ण केल्यानंतर त्यांना दीक्षा दिली आणि श्रवणबेळगोळातून घेऊन फिरले श्रावक अवस्थेत आणि दीक्षा दिली. आणि त्यांच्या आत्म्याचं एवढं कल्याण ते
करा लागलेत आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे हे सगळं त्यांना एवढ्या वयातसुद्धा सिद्ध व्हायला लागलं. आम्ही भगवंतांच्या चरणी आजच्या मंगलप्रसंगी एवढीच भावना करतो की माताजींचा हा 75वा जन्मदिवस त्यांच्या संकल्पनेला, त्यांच्या संकल्पनाला, त्यांच्या साधनेला असं ठरावा की पुढले 75 भाऊसुद्धा शिल्लक राहता कामा नये. त्याच्या अगोदर त्यांच्या आत्म्याचा परमात्मा व्हावा हीच त्यांच्यासाठी शुभेच्छा, त्यांच्यासाठी आशीर्वाद. आणि आज 65व्या वयाच्या वर्षी सुखसागर महाराजांचा दुसरा तिसरा मी अंकात काय फार अडकून बसत नाही, पण जितकावा दीक्षा दिवस असेल, चौथा दीक्षा दिवस आहे, तर मी भगवंतांच्या चरणी सुखसागर महाराजांच्या बाबतीत एवढंच बोलतो, बाहुबली भगवंतांच्या पादमुलामध्ये सुखसागर महाराजांनी एवढी साधना करू देत की येणाऱ्या 4थ्या भवाच्या आत त्यांना मोक्षाची प्राप्ती होऊ दे, एवढं सामर्थ्य सुखसागर महाराजांना सुद्धा मिळो अशी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून 19चा अभाव पहिल्या गुणस्थानात असतो. 34चा भाव पहिल्या गुणस्थानात असतो. 2ची विच्युती असते. दुसऱ्या गुणस्थानामध्ये 21चा अभाव, 32चा भाव आणि 3ची विच्युती. तिसऱ्या गुणस्थानामध्ये 24चा अभाव, 29चा भाव आणि 0 विच्युती. इथं आजपर्यंत आपण बघितलेलो आहोत. उद्या तुमचा आमचा महत्त्वाचा मोक्ष मार्गाकडे असणारी दिशा, उद्या आणि मोक्ष मार्गाकडे वाटचाल, 5वं गुणस्थान. मोक्ष मार्गामध्ये स्पीडनं चालणं 6वं 7वं गुणस्थान आणि मोक्ष मार्गामध्ये पळणं हे 8व्या गुणस्थानाची पुढची. उद्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मोक्ष मार्गाकडे दृष्टी करूया. हळूहळू चालूया, जरा फास्ट चालूया आणि एक दिवस पळत जाऊन सिद्धशिलेच्या ठिकाणी स्टॉप होण्यासाठी 4थ्या गुणस्थानाच्या पुढचं चिंतन उद्या आपण बघूया. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.